हॅलो स्टुडंट, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही व्हॉट इज मीन बाय चेनिंग, नंतर तुमचे चेनचे टाईप्स म्हणजे टाईप्स काय कोणकोणते असतात, नंतर इन्स्ट्रुमेंट यूज फॉर चेन सर्विंग हे आपण बघितले होतं. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जी काही चेन आहे ती चेन डिस्टन्स मेजर करण्यासाठी कशी यूज करायची ते आपण बघितलं होतं. मग तुमचे जे काही चेनचे जे काही टाईप्स आहे ते टाईप्स ऑफ चेन आपण बघितले होते. पुन्हा एकदा मी रिव्हिजन करतो. त्यामध्ये तुमचे जे काही चेनचे टाईप्स असणार आहे त्यामध्ये तुमचे असणार आहे मेट्रिक चेन, गंटर्स चेन और सर्वेअर चेन, त्यानंतर इंजिनिअरिंग चेन्स, रेव्हेन्यू चेन आणि लास्ट वन असणार तुमची स्टील बँड और बँड चेन. तर हे जे काही टाईप्स आहे चेनचे यापैकी आपण जी काही मेट्रिक चेन्स असणार आहे ती मेट्रिक चेन्स आपण डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय करतो त्याचा यूज करतो. तर पाठीमागे सांगितल्याप्रमाणे आपण कोणतंही जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट त्याच्यावरती रीडिंग घेण्या अगोदर त्याला आपण काय करतो, कॅलिब्रेशन करतो. कॅलिब्रेशन म्हणजे काय असणार, तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला जे काही रीडिंग देणार आहे तर ते रीडिंग्स आपले बरोबर आहे की नाही हे चेक करणं म्हणजे आपण त्या इन्स्ट्रुमेंटचं काय करतो, या पद्धतीने कॅलिब्रेशन करतो. तशा पद्धतीने आपली जी काही चेन आहे त्या चेनचं आपल्याला टेस्टिंग करायची असते. म्हणजे आपण हे पाठीमागं पाहिल्याप्रमाणे आपली जी काही लेंथ असणार आहे चेनची, आपल्याकडं जी काही मेट्रिक चेन असणार आहे ती मेट्रिक चेन 20 मीटर आणि 30 मीटरची जी काही चेन आहे ती मार्केटमध्ये काय तुमच्याकडे अवेलेबल आहे. मग आपण पाहिलं जी काही चेन आहे ती चेन काय असणार, तुमची नंबर ऑफ लिंक्स एकमेकांना कनेक्ट करून विथ द हेल्प ऑफ रिंग्स ती लिंक चेन जी आहे ती चेन काय झाली असती, फॉर्म झालेली असती. तर मग आता जी काही चेन आहे ॲक्च्युली 20 मीटरची चेन ही 20 मीटरचीच आहे का, नंतर 30 मीटरची जी काही चेन आहे ती 30 मीटरची आहे का हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, टेस्टिंग करतो चेनचं. मग काय करतो, बिफोर स्टार्टिंग ऑफ चेनिंग वर्क टू मेजर हॉरिझॉन्टल डिस्टन्स इट इज नेसेसरी टू चेन इज अ करेक्ट लेंथ ऑर नॉट. म्हणजे आपण जे काही चेनिंग आहे ते चेनिंग म्हणजे डिस्टन्स मेजर करण्या अगोदर, चेनिंग म्हणजे काय असणार तुमचं, चेनिंगची डेफिनेशन काय असणार आहे, व्हॉट इज मीन बाय चेनिंग. चेनिंग म्हणजे मेजरमेंट ऑफ डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ चेन और टेप. तर मग जी काही चेनच्या साहाय्याने आपण डिस्टन्स मेजर करणार आहे ते डिस्टन्स चेनच्या साहाय्याने मेजर करतो, याला आपण चेनिंग म्हणतो. मग बिफोर स्टार्टिंग द डिस्टन्स मेजरमेंट आपल्याला ही जी काही ॲश्युरिटी आहे म्हणजे खात्री जमा करतो आपण का चेनची चेन आहे त्या चेनची लेंथ 20 मीटर और 30 मीटर आहे की नाही. मग ती कशी चेक करायची आपण ही चेनची लेंथ, मग आपण त्याला टेस्टिंग ऑफ चेन म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, आपण ही टेस्टिंग ऑफ चेन. मग कशी करायची तर बघा, अ चेन मे बी आयदर टेस्टेड विथ रेफरन्स टू स्टँडर्ड चेन और विथ रेफरन्स टू स्टील टेप. म्हणजे तुमची जी काही स्टँडर्ड चेन असणार आहे त्या स्टँडर्ड चेनच्या साहाय्याने किंवा आपल्याकडे जे काही टेप असतात टेप तर आपल्याला ॲक्युरेट असणार आहे, मग टेपच्या साहाय्याने तुम्ही चेन जी आहे ती चेन काय करू शकता, टेस्टिंग करू शकता स्टँडर्ड चेन किंवा टेपच्या साहाय्याने. मग ती कशी चेक करायची तर ते आपण बघणार आहे, प्रोसिजर आपण बघणार आहे त्याची. मग आता सपोज तुमचं सपोज आपल्याला 20 मीटरची जी काही चेन आहे ती 20 मीटरची चेन आपल्याला काय करायची आहे, टेस्ट करायची आहे, टेस्टिंग करायची आहे 20 मीटरच्या चेनची. तर मग आपण काय करणार बघा, एक स्टँडर्ड चेन घेणार 20 मीटरची किंवा टेप घेणार. तर ग्राउंड असं सपोज हे तुमचं ग्राउंड आहे, तर ह्या ग्राउंडवरती तुमचं जे काही 20 मीटर जे काही डिस्टन्स आहे ते 20 मीटर डिस्टन्स चेनच्या किंवा स्टँडर्ड चेन किंवा टेपच्या साहाय्याने तुम्ही काय करणार आहे, मेजर करणार आहे. आणि तिथं काय करणार, त्या 20 मीटरच्या पॉईंटवरती जे काही वुडन पेग आहे ते वुडन पेग असे काय करणार तिथं ग्राउंडवरती फिक्स करणार. सपोज हे डिस्टन्स तुमचं 20 मीटर 0 मीटर आहे आणि इथं जे काही डिस्टन्स असणार आहे ते तुमचं काय झालेलं आहे, 20 मीटर काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. मग आपल्याला 20 मीटरची जी काही चेन आहे ती 20 मीटरची चेन आपण काय करणार, इथं चेक करणार. मग काय करणार, हे जे काही वुडन पेग्स असणार आहे या वुडन पेगच्या सेंटरवरती एक नेल जो आहे म्हणजे खिळा, तो खिळा फिक्स करायचा दोन्ही स्टेजला. आणि तुमचा जो काही ब्रास हँडल आहे
तो ब्रास हँडल काय करायचा तुम्ही ह्या नेलमध्ये काय करायचा फिक्स करायचा, आणि दुसरा ब्रास हँडल काय करायचा आहे ह्या नेलमध्ये काय करायचं आहे फिक्स करायचं आहे. जर तुमचा कंप्लीट तुमची चेनची लेंथ करेक्ट जर 20 मीटर जर असेल तर तुमचा जो काही दुसरा ब्रास हँडल आहे तो कंप्लीट या ठिकाणी काय होणार आहे फिक्स होणार आहे. जर तुमची चेन जर शॉर्ट असेल म्हणजे 20 मीटरपेक्षा जर कमी असेल तर आपले जे डिस्टन्स आपण मार्क केलेलं आहे 20 मीटरचं त्याच्यापेक्षा काय भरणार आहे कमी भरणार आहे, इथपर्यंत चेन भरेल. आणि जर सपोज तुमची जी काही चेन 20 मीटरपेक्षा जास्त असेल तर हे नक्कीच ह्या पेगच्या पुढे तुमची चेन काय जाणार आहे मार्क पुढे जाईल. मग आता अशा पद्धतीने आपण जर चेन जर चेक केली तर चेन तुमची एकतर काय असणार आहे, एक तर चेन टू शॉर्ट असेल, चेन टू शॉर्ट किंवा और टू लॉन्ग, चेन इज टू शॉर्ट और टू लॉन्ग. टू शॉर्ट म्हणजे काय असणार आहे, जे काही ॲक्च्युअल लेंथ आहे चेनची त्याच्यापेक्षा चेनची डिस्टन्स कमी असेल, चेनची लेंथ कमी असेल. मग सपोज 20 मीटरची जी काही चेन असेल तर तिचं 20 मीटरपेक्षा लेंथ जर कमी असेल तर ती चेन काय असते टू शॉर्ट असते. आणि जर 20 मीटर जी काही लेंथ असेल ते 20 मीटरपेक्षा जर जास्त दाखवत असेल ती चेन तर ती काय असते तुमची चेन टू लॉंग असणार आहे. तर अशा दोन कंडिशन आपण ही चेन टेस्ट केल्यावर आपल्याला तयार होतात. मग आता त्याला आपण काय करू शकतो, हे आपले जे काही चेन डिस्टन्स मेजर करणार ती जर आपली इनकरेक्ट असेल तर मग त्याला आपण करेक्ट करण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजे किंवा काय रिमेडियल मेजर्स आहे. तर त्या ठिकाणी बघा, इफ चेन इज टू फाउंड टू बी टू लॉंग म्हणजे तुमची जर चेन जर जास्त लॉंग जर सापडली तर काय करायचं बघा, क्लोजिंग ऑफ द जॉईंट्स रिंग्स इफ फाउंड टू बी ओपन आउट. म्हणजे आता बघा आपण बघितलेले आहे जी काही चेन जे आहे ते 20 सेंटीमीटरच्या लिंक्स एकमेकांना रिंगच्या साहाय्याने कनेक्ट करून आपली चेन काय झालेली आहे तयार झालेली आहे. मग ह्या ज्या काही ब्रास रिंग आहे त्या जर अशा ओपन झालेल्या असतील, असे सर्क्युलर ब्रास जर रिंग ओपन झाल्या असतील तर चेनची लेंथ काय होणार आहे ऑटोमॅटिकली वाढणार आहे. मग ह्या ज्या काही ब्रास रिंग ओपन झालेल्या आहे त्या काय करायच्या क्लोज करायच्या. हा झाला पहिला रेमिडियल मेजर्स. नंतर रिशेपिंग द इलॉंगेटेड रिंग्स म्हणजे तुमच्या रिंग्स ज्या आहे रिंग्स काय असणार आहे गोल्स असणार आहे अशा सर्क्युलर. जर त्या इलॉंगेटेड झाल्या असतील अशा तर काय होणार सुद्धा चेनची लेंथ काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. तर मग हे जे काही इलॉंगेटेड झालेल्या ज्या काही रिंग्स आहे ते काय करायच्या सर्क्युलर करायच्या रिशेप करायच्या. नंतर नेक्स्ट वन असणार तुमच्या रिप्लेसिंग डॅमेज रिंग्स. आता डॅमेज रिंग्स म्हणजे ह्या ज्या काही रिंग्स आहेत त्या डॅमेज झालेल्या असतील, कुठं कट झालेल्या असतील तर काय होणार आहे लेंथ काय होणार इन्क्रीज होणार आहे. मग त्या रिंग्स काय करायच्या चांगल्या रिंगच्या साहाय्याने रिप्लेस करायच्या. नंतर रिमूव्हिंग वन ऑर मोर स्मॉल रिंग्स. आता जर आपली चेनची लेंथ लॉंग असेल आणि हे जर उपाय करून सुद्धा आपली चेनची लेंथ जर लॉंग येत असेल तर काय होणार तुमची जे काही रिंग्स असणार आहे त्या रिंग्स आपल्या चेनमधून काय करायच्या रिमूव्ह करायच्या. नंतर नेक्स्ट वन असणार आहे ॲडजस्टमेंट द लिंक्स ॲट दी एंड. जे काही लिंक्स असणार आहे ह्या लिंक्स सपोज आपल्या लिंकचं काय असं फ्लॅट झालेले असतील, हे काय तुमचा सर्क्युलर जे काही वायर आहे त्या वायरपासून ही रिंग बनते, वायरचा डायमीटर आहे 4 mm. जर ही फ्लॅट झालेली असेल तर लेंथ काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. मग अशा लिंक्स ज्या असेल त्या लिंकची काय करायची आपल्याला ॲडजस्टमेंट करायची म्हणजे नवीन लिंक्स त्या ठिकाणी काय करायच्या प्रोव्हाइड करायच्या. तर हे झालं तुमचं पहिलं रिमेडियल म्हणजे मेजर्स कशासाठी इफ चेन इज फाउंड टू बी टू लॉंग. म्हणजे तुमची जर चेनची जर जास्त लॉंग जर तुम्हाला आढळत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय ॲडजस्टमेंट करायचे आहे हे या ठिकाणी काय झाले तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर नेक्स्ट वन आहे बघा, इफ चेन इज फाउंड टू शॉर्ट. फाउंड टू शॉर्ट म्हणजे काय आहे, ज्यावेळेस तुमची चेन जर 20 मीटरची असेल ॲक्च्युअल लेंथ तिची आणि ती 20 मीटर जर भरत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो चेन इज टू शॉर्ट. मग त्याला काय करायचे बघा, स्ट्रेटिंग द बेंट लिंक्स. आता चेनची लेंथ कमी का होणार आहे, जे काही लिंक्स आहे एकमेकांना कनेक्ट केलेल्या त्या लिंक्स जर अशा बेंड झालेल्या असतील, काय झाल्या असतील बेंड झालेल्या असतील तर त्यांची लेंथ काय होणार ऑब्वियसली कमी होणार आहे. त्यामुळे चेनची लेंथ काय होईल कमी भरेल. मग हे जे काही बेंट लिंक आहे ह्या बेंट लिंक काय करायच्या आपण हॅमरच्या साहाय्याने अशा काय करायच्या स्ट्रेट करायच्या. नंतर ओपनिंग द जॉईंट्स ऑफ द रिंग्स म्हणजे हे जे काही रिंग्स आहे ह्या रिंग्सचे जॉईंट जर असे काय झाले असतील एकमेकांना असे ओव्हरलॅप झाले असतील तर ते रिंग्स काय करायचे आहे ओपन करायचे आहे आणि सर्क्युलर करायच्या. नंतर रिप्लेसिंग वन ऑर मोर सर्क्युलर रिंग्स बाय बिगर वन. म्हणजे आता तुमच्या चेनमध्ये जर काही मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट असेल आणि स्मॉलर रिंग जर आल्या असेल स्मॉलर डायमीटरच्या
तर काय होणार तुमच्या लेंथ काय होणार शॉर्ट होणार आहे. आता लिंक आहे, लिंक 20 सेंटीमीटरची आहे म्हणजे कोणती आहे, सपोज ही एक लिंक आहे तुमची, ही लिंक एका रिंगच्या साहाय्याने कनेक्ट केली आणि ही रिंग लिंकच्या साहाय्याने कनेक्ट केली, म्हणजे हे सेंटर टू सेंटर जे काही डिस्टन्स आहे ते म्हणजे तुमची लेंथ ऑफ लिंक असते 20 सेंटीमीटर. किती असतं 20 सेंटीमीटर. मग अशी एखादी जर स्मॉल रिंग जर आली तर 20 सेंटीमीटर डिस्टन्स भरणार नाही. मग त्या ठिकाणी स्मॉलर रिंग काय करायची आहे, जे काही बिगर साईज रिंग्स आहे त्याने काय करायचे आहे रिप्लेस करायचे आहे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं इन्सर्टिंग न्यू रिंग्स वेअर नेसेसरी, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला रिंग्स इन्सर्ट करायचे आहे, ज्या ठिकाणी गरज आहे डिस्टन्स इन्क्रीज करण्यासाठी, तर त्या ठिकाणी नवीन रिंग्स काय करायच्या इन्सर्ट करायच्या. नंतर ॲडजस्टिंग द लिंक ॲट दी एंड, म्हणजे तुमच्या जे काही एंड असणार आहे चेनचा ब्रास हँडलपासला, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे ॲडजस्टमेंट करायची लिंक्सला. तर हे जे काही 2 ॲडजस्टमेंट आहे चेनसाठी टेस्टिंग केल्यानंतर, त्या ॲडजस्टमेंट केल्यानंतर आपण जे काही डिस्टन्स मेजर करणार आहे चेन्सला, ते डिस्टन्स आपल्याला काय देणार आहे ॲक्युरेट देणार आहे. तर हे झाले तुमची टेस्टिंग ऑफ चेन. अशा पद्धतीने आपण ग्राउंडवरती काय करतो टेस्टिंग करतो. नंतर आता बघा म्हणजे चेन आपण बघितली, पहिलं जे काही डिस्टन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे ते बघितलं आपण चेन. मग आपण डिस्टन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणते कोणते बघितले, त्यामध्ये डिस्टन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आपण बघितले. चेन सर्वेसाठी जे काही इन्स्ट्रुमेंट लागतं आपल्याला, त्यामध्ये आपण बघितले तुमचं चेन बघितला, चेन हा पहिला इन्स्ट्रुमेंट आपण बघितला. मग त्यामध्ये काय काय बघितलं आपण, टाईप्स ऑफ चेन बघितल्या. टाईप्स ऑफ चेन, पहिल्यांदा चेन म्हणजे काय ते बघितलं, नंतर टाईप्स ऑफ चेन बघितल्या. नंतर तिसऱ्यांदा काय बघितलं तुम्ही, टेस्टिंग ऑफ चेन कशी करायची हे बघितलं. म्हणजे कंप्लीट हा जो काही 1 पार्ट आहे हा आपला काय झाला कवर झाला पहिलं इन्स्ट्रुमेंट. आता नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आपलं टेप्स, म्हणजे टेप्सच्या साहाय्याने आपल्याला जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं मेजर करायचं. मग आपल्याला टाईप्स ऑफ टेप्स कोणते ते आपल्याला बघायचे. मग आता ही जी काही टेप्स आहे हे मोस्ट ॲक्युरेट डिस्टन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. मोस्ट ॲक्युरेट डिस्टन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. आपण चेनने पाहिलं, चेनने आपण 20 मीटर किंवा 30 मीटरपर्यंत डिस्टन्स मेजर करू होतो आणि ॲक्युरेसी जी होती त्याची 20 सेंटीमीटर होती. म्हणजे एका लिंकची जी काही लांबी आहे ती 20 सेंटीमीटर असल्यामुळं आपण 20 सेंटीमीटरपर्यंतच आपण ॲक्युरेट डिस्टन्स मेजर करू शकत होतो. पण आता हे जे काही टेप्स असणार आहे, हे टेप्स आपल्याला जे काही युनिट आहे ते आपल्याला मीटर असणार आहे, सेंटीमीटर असणार आहे, दुसऱ्या साईडनं फूट असणार आहे, इंच असणार आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये सेंटीमीटर आणि मिलीमीटरपर्यंत आपण जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण टेपच्या सहाय्याने काय करू शकतो मेजर करू शकतो. म्हणजे तुम्ही जसं तुमचा डेव्हलपमेंट होत गेली तसं पहिल्यांदा चेन यूज करतो डिस्टन्स मेजर करण्यासाठी, आता काय करायला लागले टेप यूज करायला लागले. तर आता टेप म्हणजे काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर टेप म्हणजे काय एक डिस्टन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. आणि मग आता टाईप्स ऑफ टेप बघायचे आपल्याला. तर कोणकोणत्या टाईप्स जे काही टेप आहे तर मार्केटमध्ये अवेलेबल आहे बघा. पहिला जो काही टाईप्सचा टेप आहे तो आहे तुमचा क्लॉथ ऑर लिनन टेप, दुसरा आहे फायबर टेप, नंतर मेटॅलिक टेप, नंतर स्टील टेप आणि इनवर टेप. हे 5 टाईप्सचे जे काही टेप्स आहे ते टेप्स आपल्या मार्केटमध्ये काय आहे तुमच्या अवेलेबल आहे. मग आता आपण पहिला बघूया, तुमचा आहे क्लॉथ ऑर लिनन टेप. पहिला आहे तुमचा क्लॉथ ऑर लिनन टेप. आता क्लॉथ ऑर लिनन टेप म्हणजे काय बघा, हा जो काही टेप्स आहे द लिनन टेप्स कॅन बी यूज फॉर टेकिंग सबसिडरी मेजरमेंट ऑफ ऑफसेट. म्हणजे जे काही ऑफसेट मेजरमेंट डिस्टन्स, आता ऑफसेट पुढे जाऊन आपण बघणार आहे ऑफसेट म्हणजे काय आहे. तर ऑफसेटचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी हा जो काही क्लॉथ ऑर लिनन टेप आहे, हा क्लॉथ ऑर लिनन टेप काय केला असतो यूज केला असतो. आता हा जो काही क्लॉथ ऑर लिनन टेप आहे तो कशाचा बनलेला असतो, तुमचा व्हर्निश्ड स्ट्रीप ऑफ वुवन लिनन मटेरियल. एक स्ट्रीप असते व्हर्निश स्ट्रीप ऑफ वुवन लिनन मटेरियल. म्हणजे वुवन लिनन मटेरियल असतं त्याची एक स्ट्रीप बनवली असती आणि त्या स्ट्रीपवरती काय केलं असतं मार्किंग केली असती. मग ही जी काही स्ट्रीप आहे त्या स्ट्रीपची विड्थ असते तुमची 12 mm to 15 mm. 12 mm to 15 mm त्याची काय असते विड्थ असते.
आणि त्याच्यामध्ये जे काही डिस्टन्स असणार आहे ते कॅलिब्रेटेड इन मीटर सेंटीमीटर ऑन वन साईड अँड दुसऱ्या ऑपोजिट साईडमध्ये त्याच्या काय आहे फूट आणि इंचेसमध्ये काय केलं असतं मार्किंग केलेले असते. These steps are light in, flexible and handy and available in 10 मीटर 20 मीटर and 30 मीटर लेंथ. म्हणजे हे तुमचे जे काही क्लॉथ ऑर लिनन टेप आहे ते आपल्या एका हातामध्ये आपण जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मेजर करू शकतो आणि ग्राउंडवरती कॅरी करायला ते इझी. तसेच तुमची जी काही चेन आहे ती चेन काय आहे हेवी वेट आहे, ग्राउंडवरती कॅरी करायला त्रास होतो. पण आपले जे काही टेप आहे ते टेप काय आहे लाईट इन वेट आहे, फ्लेक्झिबल पण आहे आणि हँडी इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे हातामध्ये एका हातामध्ये आपण पकडू शकतो आणि अवेलेबल इन लेंथ ऑफ 20 मीटर 10 मीटर 20 मीटर अँड 30 मीटर लेंथ. हे तुमचे जे काही क्लॉथ ऑर लिनन टेप जे आहे ते क्लॉथ ऑर लिनन टेप किती मार्केट लेंथमध्ये अवेलेबल आहे तुमचे 10 मीटर 20 मीटर अँड 30 मीटर 10 मीटर 20 मीटर अँड 30 मीटर. त्याच्यावरती कॅलिब्रेशन कसं केलं जातं, एक स्ट्रीप असते क्लॉथ ऑर वूवन लिनन मटेरियल आणि त्याची विड्थ असते 12 mm to 15 mm. त्याच्यावरती ग्रॅज्युएशन केलेलं असतात दोन्ही साईडनं. एका साईडनं असतं मीटर आणि सेंटीमीटरमध्ये आणि दुसऱ्या साईडनं असतं फूट आणि इंचेसमध्ये. तर हा झाला तुमचा क्लॉथ ऑर लिनन टेप्स. मग आता तुमचा जो काही क्लॉथ ऑर लिनन टेप आहे त्याचं काही डिसॲडव्हान्टेजेस आहे. आता हे वूवन लिनन मटेरियलपासून बनलेलं आहे. मग हा जो काय आहे टेप अफेक्टेड बाय मॉइश्चर अँड देअर फोर श्रिंकेज. म्हणजे हा जर टेप जो आहे जास्त आपण मॉइश्चर कंडिशनमध्ये जर वापरला, दमट हवामान जर वापरला तर काय होतं ते जे काही वूवन मटेरियल जे आहे ते वूवन मटेरियल काय होते असं श्रिंक होते. मग त्याच्यामुळे काय होते जे काही डायमेन्शन असणार आहे ते डायमेन्शन काय होणार आहे इरेज होणार आहे किंवा त्याची लेंथ इरेज होणार कमी होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला डिस्टन्स भेटणार नाही. नंतर नेक्स्ट आहे चेंजिंग ऑफ लेंथ व्हाईल स्ट्रेचिंग. आता हे काही लिनन मटेरियल आहे, जर आपण जर स्ट्रेच केलं असं डिस्टन्स मेजर करताना जर हा टेप जर वाढला जास्त तर काय होतं त्याचं जे काही लेंथ आहे ती लेंथ काय होती ॲक्च्युली चेंज होती. म्हणजे लेंथ काय होती वाढते ह्या क्लॉथ ऑर लिनन टेपची. नंतर नेक्स्ट आहे नॉट ड्युरेबल. म्हणजे ड्युरेबल म्हणजे लाईफस्पॅन जो आहे तो लाईफस्पॅन जास्त असत नाही. मग त्याच्यामुळे हे जे काही ॲडव्हान्टेज असल्यामुळे तुमचा हा जो काही टेप आहे हा टेप तुम्हाला जास्त यूज केला जात नाही. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचा फायबर टेप. नेक्स्ट वन आहे तुमचा फायबर टेप. आता फायबर टेप जो आहे तो सेम ह्या टेपसारखाच आहे तुमच्या लिनन टेपसारखा, फक्त त्याच्यामध्ये जे काही फायबर्स असणारे लिनन मटेरियलऐवजी ते फायबर काय केले असतात यूज केलेले असतात. त्याला म्हणतो आपण फायबर टेप. नेक्स्ट वन आहे तुमचा मेटॅलिक टेप. नेक्स्ट टाईप कोणता तुमचा टेपचा मेटॅलिक टेप. नेक्स्ट टाईप आहे मेटॅलिक टेप. आता मेटॅलिक टेप म्हणजे काय, दिस टाईप ऑफ टेप इज यूज फॉर जनरल पर्पज मेजरमेंट. इट इज ऑल्सो यूज फॉर टेकिंग ऑफसेट लोकेशन स्केचेस ड्युरिंग लिनियर मेजरमेंट. Metallic tape is made up of varnish strip of fine brass, copper or bronze wires so as to prevent twisting and stretching. आता हा तुमचा जो काही मेटॅलिक टेप आहे तो मेटॅलिक टेप जसं आपण ऑफसेट डिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतो हा मेटॅलिक टेप. आणि हा जो काही मेटॅलिक टेप आहे इट इज मेड अप ऑफ तुमचा व्हर्निश स्ट्रीप. म्हणजे एक स्ट्रीप असते आणि ती कशाची बनलेली असते तुमची फाईन ब्रास कॉपर और ब्रोंज वायर. म्हणजे जे काही मटेरियल वापरतात तो कोणतं आहे फायबर, म्हणजे तुमचं कोणतं असणार आहे तुमचं फाईन ब्रास. नंतर नेक्स्ट वन असणार आहे तुमचा कॉपर और ब्रोंज वायर. तर हे जे काही तीन मटेरियल आहे ह्या तीन मटेरियलपासून कॉपर ब्रोंज वायर ह्या तीन मटेरियलपासून व्हर्नियस स्ट्रीप जर बनवलेली असती आणि ती जी काही स्ट्रीप आहे ती त्याची विड्थ आहे ती 12 mm to 15 mm असणार आहे. आणि जे काही टेप्स आहे हे टेप्स काय आहे अवेलेबल इन लेंथ 5 मीटर 10 मीटर 15 मीटर अँड 15 मीटर्स. म्हणजे जे काही लेंथ अवेलेबल आहे आपल्या मेटॅलिक टेपचे ते कोणत्या टेपचे लेंथचे अवेलेबल आहे 5 मीटर 10 मीटर 15 मीटर अँड 50 मीटर. ह्या लेंथचे जे काही मेटॅलिक टेप आहे ह्या लेंथचे मेटॅलिक टेप तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल दिसतील. तर आता बघा आपण जर याची इमेज इथे जर बघितली तर हा तुमचा जो काही टेप आहे ह्या टेपला आपण काय म्हणतो मेटॅलिक टेप म्हणतो. हा तुमचा
मेटॅलिक टेप आहे. दिस इज अ मेटॅलिक टेप. मग ही जी काही स्ट्रीप आहे, ही स्ट्रीपची जी काही कशापासून बनलेली असते तुमची कॉपर्स, ब्रास अँड ब्रोंज वायर्स, जेणेकरून जी काही ही स्ट्रीप आहे ती डिस्टन्स मेजर करताना काय होणार नाही, ट्विस्ट होणार नाही. आता हा जो काही टेप्स आहे, दिस टेप्स इज कॅलिब्रेटेड इन मीटर अँड सेंटीमीटर. मीटर आणि सेंटीमीटरमध्ये काय केलं असतं, त्याचं कॅलिब्रेशन केलेलं असतं. हा झाला तुमचा मेटॅलिक टेप. मेटॅलिक टेप. आता नेक्स्ट वन आहे तुमचा स्टील टेप. स्टील टेप. आता स्टील टेपचं नाव होतं, त्याचा अर्थ जमलेला आहे. The steel tapes are used for all types of work where great accuracy and precision are required. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला, आता हा जो आहे टेप, हा टेप कोणता आहे तुमचा स्टील टेप आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला ॲक्युरेसी जास्त पाहिजे असेल आणि तुमचं प्रिसिजन ॲक्युरेसी जास्त पाहिजे, त्या ठिकाणी तुमचा जो काही स्टील टेप आहे, तो स्टील टेप डिस्टन्स मेजर करण्यासाठी काय करतात, यूज करतात. मग स्टील टेप इज सुपेरियर टू क्लॉथ ऑर मेटॅलिक टेप and consist of light strip of stainless steel of width 6 mm to 10 mm. म्हणजे हा जो काही तुमचा स्टील टेप आहे, तो आपले वरचे 2-3 टाईप आहे, क्लॉथ ऑर लिनन टेप, फायबर टेप, मेटॅलिक टेप, यांच्यापेक्षा जास्त बेटर आहे. आणि तुमचा त्याची जी काही विड्थ आहे, ती विड्थ जी काही ही मेटल जी हा जो काही स्ट्रीप आहे, ही स्ट्रीप कशाची बनलेली असते, स्टेनलेस स्टीलची बनलेली असते. आणि त्याची जी काही विड्थ आहे 6 mm to 10 mm, 6 mm to 10 mm पासून बनलेली असते, याची विड्थ असते. आणि इट इज डेलिकेट, व्हेरी लाईट वेट, देअरफॉर शॅल बी केअरफुली हँडल्ड. म्हणजे हा जो काही टेप आहे तो लाईट इन वेट आहे, त्यामुळं आपण केअरफुली त्याला हँडल करू शकतो. दिस टेप मस्ट बी वेप्ड क्लीन अँड मेड ड्राय आफ्टर इट्स यूज. म्हणजे हा जो काही टेप आहे, जर आपण यूज केला आणि त्याला जर क्लीन केला आपण विथ द हेल्प वॉटर, तर ते आपल्याला क्लीन करावं लागतं. कारण का, त्याच्यामुळे जर इरोजन झालं, गंज जर चढला, तर त्याचं जी मेजरमेंट आहे, ते मेजरमेंट काय होतं, निघून जातं. सो याची जी काही लेंथ आहे ह्या स्टील टेपची, किती लेंथमध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये, त्यामध्ये तुमचं खूप कमी डिस्टन्सपासून, म्हणजे 2 मीटर, 5 मीटर, नंतर तुमचं असणार आहे 10 मीटर, 30 मीटर अँड 50 मीटर जे काही डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सपर्यंत तुमचे जे काही लेंथचे टेप, स्टील टेप तुम्हाला काय अवेलेबल आहे. तो झाला स्टील टेप. नेक्स्ट वन आहे तुमचा, नेक्स्ट टाईप आहे लास्ट वन, इनवर टेप. लास्ट टाईप काय तुमचा, इनवर टेप्स. आता इनवर टेप्स म्हणजे काय बघा, इनवर टेप्स आर यूज फॉर लिनियर मेजरमेंट ऑफ व्हेरी हाय डिग्री ऑफ प्रिसिजन अँड ॲक्युरेसी. म्हणजे जर आपल्याला लय ॲक्युरेसीचा जर सर्वे करायचा असेल, खूप जास्त ॲक्युरेसीचा, अप टू मिलीमीटरपर्यंत जर आपल्याला ॲक्युरेसी पाहिजे असेल, तर त्या ठिकाणी तुमचा हा जो काही इनवर टेप आहे, हा इनवर टेप काय केला असतो, यूज केला असतो. मग हा टेप जो आहे कशाचा बनलेला असतो, तुमचा जे काही अलॉय आहे निकेल अँड स्टीलचं, अलॉय ऑफ निकेल अँड स्टील, हे जे काही दोन मेटल आहे, ह्या दोनच्या मेटलच्या अलॉयपासून तुमची जी काही इनवर टेपची जी काही स्ट्रीप आहे, अशी स्ट्रीप, ती स्ट्रीप ह्या दोन मेटलपासून काय केली असते, मॅन्युफॅक्चर केलेली असते. आणि त्याचा जो काही कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन आहे, इट हॅज अ व्हेरी लो कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. हा इनवर टेप हॅज अ लो कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. बाकीचा तुमचा जो काही स्टील टेप आहे, क्लॉथ ऑर लिनन टेप आहे, त्यांचे जे काही थर्मल एक्सपान्शन कोइफिशियंट आहे काय आहे, हाय आहे. त्यामुळं तुमच्या त्या जास्त टेम्परेचरच्या रिजनमध्ये आपण हा टेप जो आहे, वरचे टेप, हे टेप आपण यूज करू शकत नाही. बट इन केस ऑफ इनवर टेपचा जो काही कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन आहे, तो काय लॉ आहे. त्यामुळे आपण हा टेप, ज्या ठिकाणी टेम्परेचर व्हॅरिएशन असतं, त्या ठिकाणी हा टेप आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. त्याचा टेम्परेचरचा त्याच्यावर इफेक्ट होत नाही. दिस टेप्स आर एक्सपान्सिव्ह अँड मोर इझिली डिफॉर्म दॅन स्टील टेप. म्हणजे हा जो काही स्टील इनवर टेप आहे, हा एक्सपान्सिव्ह आहे आणि डिफॉर्म पण होतो ॲज कम्पेअर टू तुमचा हा जो स्टील टेप आहे त्यावर. सो दीज आर दी टाइप्स ऑफ टेप्स यूज फॉर मेजरमेंट ऑफ डिस्टन्स.
सो आतापर्यंत आपण काय बघितलं, त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघितला चेन म्हणजे काय, नंतर चेनचे टाईप्स आपण बघितले, नंतर हाऊ टू टेस्ट द चेन ते आपण बघितली, नंतर टेप्स जे काही सेकंड इन्स्ट्रुमेंट आहे ते टेप्स आपण बघितलं. मग टेप्सचे टाईप बघितले, त्यांचं कशापासून बनले आता टेप्स, नंतर त्यांची ॲक्युरेसी आपण बघितली. क्लॉथ ऑर लिनन टेप असणार आहे, फायबर टेप असणार आहे, मेटॅलिक टेप असणार आहे, स्टील टेप असणार आहे, इनवर टेप असणार आहे. समजले. सो दीज आर दी टेप्स आर यूज फॉर द डिस्टन्स मेजरमेंट. सो नेक्स्ट वन टॉपिक आहे आपला, नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा, नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट जे आहे ते इन्स्ट्रुमेंट आहे तुमचं ॲरोज. डिस्टन्स मेजर चेनिंग सर्वेसाठी जे काही इन्स्ट्रुमेंट लागतं नेक्स्ट ते आहे तुमचं ॲरोज. आता आपण हे दोन इन्स्ट्रुमेंट बघितले. पहिलं बघितलं तुम्ही चेन आणि दुसरं बघितलं टेप. आता तिसरं बघायचं आहे आपल्याला ॲरो. मग ॲरो म्हणजे काय बघा, ॲरो आर मेड ऑफ टेम्पर्ड स्टील वायर ऑफ diameter 4 mm. One end of arrow is bent into the rings of diameter 50 mm and another end is pointed. Its overall length is 400 mm. An arrow is inserted into the ground after every chain measured on the ground. म्हणजे हे जे काही ॲरो आहे ते स्टील वायरचे बनलेले असतात. स्टील वायरचा डायमीटर किती असतो, 4 mm. नंतर हे जे ॲरो आहे त्या ॲरोचा एक एंड जो आहे तो काय केला असतो, रिंगमध्ये काय केला असतो, बेंड केलेला असतो. म्हणजे हा एंड जर तुम्ही बघितला तर रिंगमध्ये बेंड केलेला आहे, त्याचं डायमीटर आहे 50 mm. आणि दुसरा एंड जो आहे तो टोकदार केलेला असतो. आणि त्याची जी काही टोटल लेंथ आहे, याची टोटल लेंथ किती तुमची 400 mm आहे. ॲरोची टोटल लेंथ किती तुमची 400 mm. मग ह्या ॲरोचा आपल्या चेनिंगमध्ये काय यूज आहे, मग हा जो काही ॲरो आहे ज्या ठिकाणी आपण कंप्लीट वन चेन डिस्टन्स मेजर करणार आहे त्या ठिकाणी तुमचा हा जो काही ॲरो आहे हा ॲरो काय केला असतो, ग्राउंडमध्ये फिक्स केलेला असतो. मग आता सपोज हे ॲरोचं मेन फंक्शन काय आहे, सपोज तुमचं हे जे ग्राउंड आहे ह्या ग्राउंडवरती तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचे आहे. हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा तुमचा काय आहे, एंड पॉईंट आहे. मग आपण इथं डिस्टन्स मेजर करायला चालू केलं. मग इथपर्यंत काय झालं तुमची, सपोज इथपर्यंत इथून तुम्ही स्टार्ट केलं आहे आणि इथे 30 मीटरची चेनचं डिस्टन्स तुम्ही काय केलं, मेजर केलं. मग हा जो ॲरो आहे हा ॲरो आपण काय करतो, या ठिकाणी फिक्स करतो. नंतर हे जे एंड आहे चेनचं ते या ठिकाणी पकडतो आणि परत दुसरी एंडकडे नेतो, परत दुसरा ॲरो इथे फिक्स करतो. अशा पद्धतीने कंटिन्युअसली काय केलं, एंड पॉईंटपर्यंत घेतले जातात. आणि लास्टला आपण काय करतो, नंबर ऑफ चेन काउंट आपल्या मनात जर राहत नसेल, लक्षात राहत नसेल, तर हे जे काही ॲरो आहे हे ॲरो आपण शेवटला काय करतो, कलेक्ट करतो. मग जेवढे नंबर ऑफ ॲरो असतील त्याला आपण काय करतो, जी काही चेनची लेंथ असणार आहे त्या चेनच्या लेंथने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तर अशा पद्धतीने आपण जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय करू शकतो, आपण मेजर करू शकतो. म्हणजे ॲरोचं जे काही इम्पॉर्टंट फंक्शन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे तुमचे ॲरोज डिस्टन्स मेजर करण्यासाठी चेनिंगमध्ये. तर ॲरो तुम्हाला समजलेलं असेलच. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं रेंजिंग रॉड्स अँड ऑफसेट रॉड. मग आता रेंजिंग रॉड्स म्हणजे काय बघा, रेंजिंग रॉड्स आपण बघू पहिल्यांदा. सो व्हॉट इज मीन बाय रेंजिंग रॉड्स. सो रेंजिंग रॉड्स आर 2 मीटर अँड 3 मीटर लेंथ. म्हणजे जी काही रेंजिंग रॉडची जी काही लेंथ असते ती लेंथ किती असते, 2 मीटर और 3 मीटर. यूज फॉर रेंजिंग सम इंटरमिडिएट पॉईंट ऑन द सर्वे लाईन. पेंटेड विथ अल्टरनेट बँड्स ऑफ ब्लॅक अँड व्हाईट और रेड अँड व्हाईट कलर विथ लेंथ ऑफ इच इक्वलायझिंग ऑफ 20 सेंटीमीटर. म्हणजे आता जर आपण इन्स्ट्रुमेंट बघितलं तर हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ह्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो, रेंजिंग रॉड म्हणतो. काय म्हणतो आपण याला, रेंजिंग रॉड. हा एक रेंजिंग रॉड आहे आणि हा एक रेंजिंग रॉड आहे. तर हे जे काही रेंजिंग रॉड आहे हे चेनिंगमध्ये आपण कशासाठी यूज करतो, जे काही आपण स्टेशन पॉईंट आहे आपल्या चेनिंगचे ते स्टेशन पॉईंट ग्राउंडमध्ये फिक्स करण्यासाठी हे रेंजिंग रॉड काय केले असतात, यूज केलेले असतात. मग आता आपण बघू, सपोज आपल्याला काय करायचं आहे, या ग्राउंडवरती हे जे काही 2 पॉईंट असणार आहे ह्या ए आणि बी पॉईंटचं डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, चेनिंगच्या सहाय्याने मेजर करायचं आहे. मग हे रेंजिंग रॉडचा काय करतो आपण यूज, पहिल्यांदा आपला जो काही स्टार्टिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी आपला हा रेंजिंग रॉड इथे काय करतो, फिक्स करतो. आणि दुसरा बी जो पॉईंट आहे तो बी पॉईंट आपण या ठिकाणी रेंजिंग रॉड फिक्स करतो. म्हणजे लॉंगर डिस्टन्सवरून आपल्याला सुद्धा हे जे काही रेंजिंग रॉड आहे हे रेंजिंग रॉड काय होता, व्हिजिबल होता.
हा पॉईंट दिसण्यासाठी आपल्याला समजण्यासाठी त्याचे लोकेशन कुठे, ह्या स्टेशन पॉईंटचे लोकेशन फिक्स करण्यासाठी आपण रेंजिंग रॉडचा काय करतो, सर्वेमध्ये यूज करतो. मग हे जे रेंजिंग रॉड आहे, हे रेंजिंग रॉडचं स्पेसिफिकेशन काय आहे, त्याची जी काही लेंथ आहे ती लेंथ 2 मीटर किंवा 3 मीटर असते. लेंथ किती असते, 2 मीटर किंवा 3 मीटर. आणि हा एक स्टील सर्क्युलर पाईप असतो. स्टील सर्क्युलर पाईप असतो, त्याचा एक एंड सर्क्युलर असतो आणि अदर एंड जो आहे शो एंड म्हणतो, म्हणजे टोकदार जो आहे तो टोकदार एंड असतो. तुम्ही हा जर पाहिला एंड, तर हा एक काय टोकदार एंड, जेणेकरून आपण तो त्या जमिनीमध्ये इझिली काय करू शकतो, फिक्स करू शकतो. समजलं, तो आला रेंजिंग रॉड. मग त्याची जी काही त्याला कलर आहे पेंट द्यायला असतो, अल्टरनेट व्हाईट ऑर रेड किंवा कधी कधी ब्लॅक अँड व्हाईट कलरचे सुद्धा काय केलं असतात, पेंट केला असतात. मग ही जी काही एक स्ट्रीप आहे रेड किंवा व्हाईट कलरची, त्याची लेंथ किती असते, 20 सेंटीमीटर. आणि रेंजिंग रॉडची जी काही लेंथ आहे पूर्ण लेंथ किती असते, 2 मीटर और 3 मीटर. मार्केटमध्ये 2 मीटर और 3 मीटरचे रेंजिंग रॉड्स काय आहे, अवेलेबल आहेत. मग आता ह्या रेंजिंग रॉडचा यूज काय होतो, स्टेशन पॉईंट फिक्स करण्यासाठी. आणि दुसरा यूज काय होतो त्याचा, ज्यावेळेस आपल्याला रेंजिंग करायची आहे. रेंजिंग म्हणजे आपण बघणार जे पुढे जाऊन काय आहे तुमचं, हा ए पॉईंट आहे, नंतर हा तुमचा काय आहे, बी पॉईंट आहे. हे जर डिस्टन्स तुमचं एक चेन लेंथपेक्षा 20 मीटर किंवा 30 मीटरपेक्षा जास्त असेल, तर आपण एका स्ट्रेट लाईनमध्ये डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण काय करतो, याच्यामध्ये इंटरमिडिएट पॉईंट फिक्स करतो. मग हे इंटरमिडिएट पॉईंट फिक्स करण्याची जी काही प्रोसिजर आहे त्याला आपण काय म्हणतो, रेंजिंग. काय म्हणतो आपण त्याला, रेंजिंग. मग हे रेंजिंग करण्यासाठी ह्या रेंजिंग रॉडचा खूप यूज होतो. तर हे रेंजिंग रॉड्स तुम्हाला समजले असतील, व्हॉट इज माइंड बाय रेंजिंग रॉड्स. नेक्स्ट वन आहे तुमचं पेग्स. नेक्स्ट वन आहे काय तुमचा, पेग्स. रेंजिंग रॉडला ऑफसेट रॉड देखील म्हणतात. नेक्स्ट आहे तुमचं पेग्स. कधी कधी याला वुडन पेग्स देखील म्हणतात. वुडन पेग्स म्हणता कधी किंवा कधी वुडन पेग्स म्हणता. मग आता तुमचा हा जो काही पेग्स आहे तो पेग्स काय मेडअप ऑफ टिंबर और स्टील, म्हणजे टिंबरचा किंवा स्टीलचा जो काही पेग आहे तो टिंबर किंवा स्टीलचा बनलेला असतो. नंतर यूज टू मार्क द पोझिशन ऑफ स्टेशन ऑन ग्राउंड, म्हणजे हे जे काही ग्राउंड आहे तुमचं, ह्या ग्राउंडचं जो काही ए स्टेशन आहे किंवा बी स्टेशन आहे त्याचं आपल्याला पहिल्यांदा पोझिशन मार्क करण्यासाठी हा जो पेग आहे, हा पेग आपण इथं काय करतो, फिक्स करतो. मग हा पेग फिक्स केल्यानंतर आपण त्याची स्टेशन पॉईंटची पोझिशन काय करतो, आपण फायनल करतो. मग हे जो काही पेग्स आहे, ह्या पेग्सला काय असतो, एक हेड आणि लेग असतो. हेड म्हणजे आता तुमचा जो इमेज जर बघितली तो असा जो काही हा जो काही ॲक्सेसरी असणार आहे टिंबरचा, याला आपण काय म्हणतो, पेग्स म्हणतो. काय म्हणतो, पेग्स. मग हा पेग कशाचा बनलेला असतो, वूड, टिंबर किंवा स्टीलचा. आणि त्याची जी काही लेंथ असणार आहे ती ओव्हरऑल लेंथ किती असते, 15 सेंटीमीटर. ओव्हरऑल लेंथ किती असते, 15 सेंटीमीटर. आणि त्याच्यावरती सेंटरला नेल फिक्स करण्यासाठी सुद्धा काय होतो, त्याचा यूज केला जातो. मग हा स्टेशन पॉईंट आपण ग्राउंडवरती हा जो काही पॉईंट आहे, हा ए पॉईंट, ह्या पेजच्या साईडने आपण काय करतो, फिक्स करतो. आणि त्याचा नेल फिक्स करून आपण काय करू शकतो, सेंटरिंग पर्पजसाठी पण ह्या पेगचा काय केला असतो, यूज केलेला असतो. तर पेग म्हणजे काय तुम्हाला समजलेलं असेल. तर पेग हे एक इन्स्ट्रुमेंट आपण चेन सर्वेमध्ये वापरतो. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं प्लम बॉब. नेक्स्ट वन काय आहे तुमचं, प्लम बॉब. लास्ट इन्स्ट्रुमेंट तुम्ही चेन सर्वेमध्ये वापरतो महत्त्वाचं ते आहे तुमचं प्लम बॉब. आता हे प्लम बॉब तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा जे काही तुमची गवंडी असतात त्या गवंडीमध्ये हे प्लम बॉब असतात. प्लम बॉबचा यूज काय आहे, जी काही व्हर्टिकॅलिटी आहे ती व्हर्टिकॅलिटी चेक करण्यासाठी आपण प्लम बॉबचा काय करतो, यूज करतो. मग आता सर्वेमध्ये त्याचा काय यूज आहे, यूज टू ट्रान्सपोर्ट द पॉईंट ऑन ग्राउंड, म्हणजे जे काही ग्राउंडचा जो पॉईंट आहे तो ग्राउंडवरती पॉईंट ट्रान्सफर करण्यासाठी काय होतं, त्याचा यूज होतो. म्हणजे आपण सपोज या ठिकाणी हे तुमचं ग्राउंड आहे, हे तुमचं ग्राउंड आहे आणि इथं आपण इन्स्ट्रुमेंट आपलं काय केलेलं आहे, सपोज सेट केलेलं आहे. मग एक्झॅक्टली ग्राउंडवरती हे पॉईंट ट्रान्सफर करण्यासाठी हा प्लम बॉब जो आहे, हा प्लम बॉब काय करता, यूज करता. इथं आपण पेग्स काय करतो, मग त्याचा फिक्स करतो. त्याला आपण काय म्हणतो, ह्या प्लम बॉब म्हणतो, या सेंटरिंग म्हणतो.
यूज फॉर फिक्सिंग इन्स्ट्रुमेंट एक्झॅक्टली ओव्हर दी स्टेशन. म्हणजे सपोज किंवा आपलं जे काही हे स्टेशन पॉईंट आहे, हे स्टेशन पॉईंटवरती एक्झॅक्टली तुमचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट सेट करण्यासाठी तुमच्या प्लंबाबचा काय केला असतो, यूज करतो. आपण त्याला सेंटरिंग म्हणतो. मग हे प्लंबाबचं जे काय आहे, हे प्लंबाबचं मी जर बघितलं असेल तर अशा शेपचा काय असतो, मेटलचं बनलेलं असतं आणि त्याला काय जे काही स्ट्रिंग्स आहे म्हणजे दोरी आहे ती काय केली असती, बांधलेली असते. आणि आपण जो व्हर्टिकली अशी सोडला तो ड्यू टू द ग्रॅव्हिटी फोर्स तो काय एक्झॅक्टली व्हर्टिकल काय होतो, ग्राउंडवरती ट्रान्सफर होतो. म्हणजे त्याची जी काही व्हर्टिकलिटी आहे तो एकदम व्हर्टिकल असतो. मग चेन सर्व्हिसमध्ये सुद्धा याचा काय होतो, ज्यावेळेस आपण ग्राउंड स्लोपिंग ग्राउंडवरती डिस्टन्स मेजर करतो, स्लोपिंग ग्राउंडवरती म्हणजे स्लोपच्या ग्राउंडवरती डिस्टन्स मेजर करतो. मग हा जो काही चेनचा जो काही एंड पॉईंट आहे तो एंड पॉईंट ग्राउंडवरती ट्रान्सफर करण्यासाठी ह्या प्लंबाबचा काय करतात, यूज केला जातो असा. सो these are the some instrument are used for in chain survey. सो हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला समजले असतील तर आपण एकदा रिव्हिजन करू कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आपण बघितलेले आहे. मग त्यामध्ये आपण बघा इन्स्ट्रुमेंट यूज फॉर चेन सर्वे. मग त्यामध्ये पहिलं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे तुमचं, फर्स्ट वन इन्स्ट्रुमेंट आहे तुमचं चेन असणारे, सेकंड वन असणार तुमचं टेप्स, नंतर थर्ड वन ॲरोज असणारे, नंतर फोर्थ वन असणारे रेंजिंग रॉड्स, याला आपण ऑफसेट रॉड देखील म्हणतो. नंतर फिफ्थ वन आहे पेग्स आणि सिक्स्थ वन आहे तुमचं प्लंबाब. सो दीज आर द इन्स्ट्रुमेंट यूज इन द चेन सर्विंग. मग ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करतो तर प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला समजून येतील.